तर चला मित्रांनो, माझी रबडे आलेले आहे आता. याच्यात थोबाड बघा यांची. काय काजू बदाम सगळा मिक्स. तर मित्रांनो, कुणाला हे शेंगदाणं वाटतं काय नाही. मस्त. तर हॅलो गाईस, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर तुम्ही विचार करत असाल की मी कुठे आहे आता. तर मी आहे बेलापूरमध्ये. तर राधा गिरीधरी मंदिर पारसिक हिल्सला, CBD बेलापूरमध्ये. तर तुम्हाला माहीतच असेल. तर माझ्यासोबत आहे अल्ताफ आणि कुणाल पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर खूप टायमानंतर. तर कुणाल कसा आहे सांग जरा. मी तर आहे व्यवस्थित, फक्त माझा काका वाजलेला त्यामुळं यायला जमला नाही मला ब्लॉगमध्ये. आणि विधी आता सगळी झालेली आहे त्यामुळे आता ब्लॉग बनवायला आलो. त्या पारसिक हिलला एक लोकेशन आहे, त्या लोकेशनला एक्सप्लोअर करायला आले. तर बघा पाटे. तर मित्रांनो, आता आलोय आम्ही मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर आपण मागे गेलतो आपण कुणाल ना, कुठं आपण इथे गेलतो खारघरमध्ये. तर जो इस्कॉन टेम्पल आहे तिथे पण गेलतो आपण, दर्शन घेतलं आणि तुम्ही बघितला सुद्धा. तर कुणाल आपण तिकडे गेलतो तेव्हा कसा एक्सपिरियन्स झाला आपला? तिथं जाऊन खूप छान आमचा एक्सपिरियन्स झाला, कारण की तिथं नवीन नवीन मंदिर होता आणि नवीन नवीन पब्लिक होती. आणि तिथं जाऊन खूप चांगला वाटतो. तुम्ही पण जा आणि एकदा एक्सप्लोअर करा तो मंदिर कसा आहे. तर अल्ताफ पण पुन्हा एकदा आपल्या सोबत. और अल्ताफ कैसा है? मस्त भाई. मैं तो मस्त एलिफेंट गए थे ना अपन, तो हाँ. मस्त एक्सपीरियंस रहा. अभी यहाँ पे आए बेलापुर में, तो अभी यहाँ पे भी देखते कैसा दर्शन. तर ठीक आहे. तर चला आता सगळ्यात आधी आपण आत जाऊ. तर तिथनं एंट्री गेट आहे. तर आम्ही येण्याचा प्रोसेस दाखवला नाही, तर तुम्हाला सांगतो कसं यायचं इथं. तर तुम्ही बेलापूर स्टेशनवरनं म्हणजे 4-5 मिनिटाचाच रोड आहे. तर तुम्ही तिथनं पण येऊ शकता, किंवा स्वतःची गाडी असेल तर खूपच चांगलं आहे. तर तुम्ही डायरेक्ट बाय रोड इथनं येऊ शकता. बघा गाडीवरती येते आणि असं चालत चालत पण येऊ शकता. एक ट्रेकिंग म्हणून छोटीशी मजा येईल नक्कीच. तर नक्कीच या. तर चला आता आपण आज जाऊ. तर चल जायचा. तर चला. तर बघा आज संडे आहे, संध्याकाळचा टायमिंग आहे आणि आहेत पब्लिक आहे थोडीफार, तरी पण बघू. तर बघा फालुदाची गाडी वगैरे सगळं इथं. तर मित्रांनो, आता कुणाल आपल्या अल्ताफ भाईचा फोटो काढते 2-3. तर आता फोटो काढून डायरेक्ट आपण तिथं आत जाऊ एंट्री गेट जवळ. तर बघा मित्रांनो, किती सुंदर व्ह्यू येतं इथे. तर तशी आहे जागा, खूप सुंदर आहे. तर इथनं पूर्ण बेलापूर पनवेल साईडचा पूर्ण नजारा येतो या साईडला. तर आपण बघू नंतर त्या साईडलाही जाऊन. तर बघा भाईचा खूप डेंजर फोटोशूट चालू आहे. तर चला जायचं का आता, का फोटोच काढत बसायचा? ठीक आहे. तर चला. चला येताना इथनं फालुदा पण खाऊ. तर चला मित्रांनो, आता आत जाऊ. तर या मंदिराचं टायमिंग दाखवतो मी तुम्हाला. तर टायमिंग बघा मित्रांनो, सकाळी 9:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत. तर चला आता आज जाऊ, बघू. मला वाटतं आहे पब्लिक. चल रे जायचं. तर मित्रांनो बघा, इथे चपला ठेवण्यासाठी एक शू रॅक देखील आहे आणि हा एक छोटासा फाउंटेन. तर खरंच खूप सुंदर. तर बघा हा फाउंटेन सुद्धा खूप सुंदर आहे मित्रांनो. तर एकदा आलात ना तर नक्कीच बघा. तर चला आता आज जाऊ दर्शन घेण्यासाठी. काय कुणाल कसं वाटतंय आत येऊन? आज येऊन खूप छान आहे मंदिर आणि आतमध्ये अजून जायचं आहे. आम्ही इंटरव्ह्यूला थांबले आता आणि इंटरव्ह्यूला तुम्ही बघा किती छान बनवून ठेवलंय. हेच मित्रांनो. आणि इथं तर इथे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. तर काही खायचं प्यायचं असेल तर आपण तिथनं घेऊ शकतो. तिथला पण टाईम सेम आहे. तर चला आता आपण आज जायचं का कुणाल? कुठनं दर्शनासाठी कुठनं जायचं? चला.
तर आता आम्ही आज दर्शनाला चाललो आहे. तर तर बघा मित्रांनो, घेतलं आपण चढवण्यासाठी. तर चला. एक ऐसे बोला जाता है डॉक्टर बोल रहे कि एक मरीज को इस साइड में गड्ढा किसने बनाया? शुरू में अभी मजा कौन कर रहा है? तो हम लोग कष्ट उठा के कमा रहे हैं, मजा को फोटोग्राफ को बिल्कुल वो करके इसमें क्या बोलता है, देखो यार कल भी एक कमेंट का आदमी है तो उसको उठा के बेडरूम में लेके अभी बच्चे का फोटोग्राफ हम लोग बेडरूम में लगेंगे और इसको स्टोर रूम में भेज दो. जो बाप जो है एक महीने स्टोर रूम चला गया और ये पागल माय डॉटर. तर मित्रांनो, भेटला आता जस्ट दर्शन. हे बघा प्रसाद वगैरे भेटला आपल्याला. कुणाल कसं वाटलं बघून? इथे येऊन छान वाटलं आणि इथं जसा आराम पाहिजे तसा मी भेटतो इथं बसून. एकदम शांतता एकदम आहे. शांतता राखा इथे येऊन तुम्ही पण नक्की या इथं. आणि इथे पब्लिक आहे ती पण शांतता राखते इथे आणि बघा इथे. बाहेर जायचं? चला बाहेर आता आम्ही पण जातो कारण की आम्हाला जायचं आहे आता घरी. चला ठीक आहे, चला आता. क्यों ग्राम में तुम बोलते हैं
म्यूजिक ये वो नहीं देखने का, जितना हो सके तो टीवी देखना ही हो तो केवल कुणाल काहीतरी घेतं का? तर चला प्रसाद भेटला आपल्याला. ये देखो भगवान का कीर्तन करो, जो वास्तविक शांति और सुख तर मित्रांनो आत्ताच आम्ही आतून दर्शन वगैरे घेतला, तर तुम्ही बघितलं सुद्धा, तर कसं वाटलं नक्कीच सांगा. आणि हे बघा इथं एक फूड कॉर्नर सुद्धा आहे, तर कुणालला विचारतो की काय खायचं की नाही, तेच आता डिस्कस चाललंय आमचा. तर कुणाल काय वाटतंय, काय करायचं? तर आता जाऊन बघतो त्या फूड शॉपमध्ये काय असेल तर चांगलं खातो. तर चला बघूया. तर चला पहिले आज जाऊन बघ. क्या अल्ताफ? मेरे ख्याल से प्रसाद रहेगा. होगा तो प्रसाद ही, लेकिन देखना तो पडेगा ना. तर चला आज जाऊन बघू. चल ये कुणाल. तर मित्रांनो आता आपण 3 समोसे घेतलेले आहेत, तर बहुतेक इथला प्रसादच आहे. आणि हे बघा खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याला प्रसादामध्ये. तर इकडे लाडूसुद्धा आहेत, लाडू आहेत आणि हे पण आहेत. हो घ्या. एकदम मस्त वातावरण आहे इथलं बघा बाहेरचं. आज संडे असूनही जास्त पब्लिक नाही, काही नाही, एकदम शांततेपणे दर्शन भेटलं. आणि आतही खूप शांतता होती म्हणून मी आत काही बोललो नाही. तर मस्त दर्शन आपण एकदम शांतपणे घेतलं आणि बाहेर आलो. आणि बाहेर बघा किती सुंदर असं वातावरण येतंय. आणि आता आम्ही 3 समोसे घेतलेले आहेत. तर हे बघा बारीक आहे तरी हे समोसा. अल्ताफ जाएगा. चल ले, चल बस बस बस, इथं मध्ये नाही येत. तर मित्रांनो या जम्बो समोसा खायला. तर कुणाल कसं वाटतंय? कुणालने घेतले पहिली बाईट, एक्सप्रेशन्स बघा त्याचे. चला आपण पण आता खाऊ. तर चला खाऊन पिऊन मस्त भेटतो तिथं बाहेर. तर तोपर्यंत या खायला. A few moments later. तर मित्रांनो तर आताच आम्ही समोसा वगैरे खाल्ले आणि खूप चांगलं लागलं, खाऊन एकदम चांगलं वाटलं. तर बघा इथे मागे खूप सुंदर असं गार्डन देखील आहे आणि समोर वॉशरूमची सुविधा देखील आहे. तर खूप चांगलं आहे. तर आत्ताच आम्ही हात धुतले आणि आता आम्ही चाललो परत तिकडे टेबलाकडे, कारण की आमचा प्रसाद वगैरे तिकडे आहे. तर आता आपण बाहेर जाऊ आणि बाहेरचा पूर्ण नजारा तुम्हाला दाखवू. तर मंदिर तर तुम्ही बघितलंच असेल आणि आम्ही कसं दर्शन घेतलं कसं नाही आणि किती शांतता होती ते देखील तुम्ही बघितलं. तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला आता आपण बाहेर जाऊ आणि जो फ्रंट एरिया आहे ना तो पूर्ण बघू. तर चला. तर बघा मित्रांनो फाउंटेनमध्ये लाईट सुद्धा चालू झाले आहेत. तर बघा कॉर्नरला कशी लाईट्स लावलेल्या आहेत. तर अजून अंधार पडला ना तर खूप सुंदर दिसतील. तर या फाउंटेनमध्ये हात टाकण्याची सक्त मनाई आहे. तर हात वगैरे टाकू नका, कारण की लाईट वगैरे आहे चालू, तर करंट वगैरे लागू शकतो. तर चला मित्रांनो आता दर्शन घेतलं आपण. तर बघा चप्पल वगैरे घातली तिथनं. तर चला आलो आता बाहेर. तर जाऊ आता. काय म्हणतात अल्ताफ भाई आणि कुणाल नाईक. तर चला बघू. अरे बापरे, इथं फालुदा खायचा प्लॅन चालू आहे वाटतं. कुणाल भाई अभी खिलाए. तर काय कुणाल फालुदा खायची इच्छा आहे की काय? फालुदा मला खायचा आहे ना आज. असं आहे का? तर घे. तर सांग मग 3 आपल्याला. तर आता आम्ही मस्त 3 फालुदा घेतोय खायला, कारण की समोरचा नजारा बघा मित्रांनो किती सुंदर आहे. तर हा नजारा बघत बघत थोडा एन्जॉय करत करत फालुदा पिऊ.
तर हा बघा काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं 15 मार्चला इथे. तर चला मित्रांनो, माझी रबडे आलेले आहे. आता याच्यात थोबाडे बघा यांची. काय आहे? हो काय, काजू बदाम सगळा मिक्स. तर मित्रांनो, कुणाला हे शेंगदाणं वाटतं काय नाही. मस्त. तर बघू ना यांचं कसं येतंय. लोकेशन बघा कुठं बसायचं. बघा आता संध्याकाळ होते तशी पब्लिक वाढतंय. हे बघा काय नाही, आपल्या कुणाल भाईचा पण होतोय, अल्ताफ भाईचा, कुणाल भाईचा. तर मित्रांनो नक्की एकदा या आणि दर्शन घ्या या मंदिराचं. खूप चांगलं वाटलं आम्हाला इथं येऊन. तर तुम्ही एकदा नक्की या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत. काय कुणाल कसं वाटलं? व्यवस्थित का एकदम? सगळं व्यवस्थित चालले. आता फालुदा बिलुदा सांगितलं आम्ही बनवायला, तो खाऊन मस्त येतं. थोडा चिल करतो, बसून व्ह्यू बघतो आम्ही. और अल्ताफ तू बता नहीं तेरा एक्सपीरियंस कैसा रहा? क्या बताओ. एक्सपीरियंस तो हर जगह पे अच्छा रहता है, पर इधर भी ठीक ही था और भी अच्छा था. तर मित्रांनो बघा, आता मी प्लेन रबडी घेतलेली आहे आणि भाईचं 2 मस्त एकदम सजवलेले नवरा नवरी सारखे फालुदा आलेले आहेत. तर आता जोरात मजा आहे आमची भाईची. हे प्रसाद घे, तो प्रसाद घे तिथनं. तर चला आता तिकडे जाऊ, बघू तिथं काय आहे का व्ह्यू बघण्यासाठी जागा. या कुणाला दाखव, एक सिप मारून दाखव पब्लिकला. भावाची ऍक्टिंग एकदम कडक आहे. हा कडक, एकदम क्लासिक. क्लासिक. चला तर मित्रांनो, झाला आमचा फालुदा वगैरे, रबडी वगैरे खाऊन झाला. हे बघा कसं दोघं बसले तिथं. तर काय नाही, खूप सुंदर असं वाटतं इथं बघून ना. कुणाल काय बघते? तर मॅच चालू आहे आमची फायनल. तर मित्रांनो, तर खूप टाइम एक्सपेंड केला आम्ही इथे. तर काय नाही, त्या साईडला व्ह्यू दिसतो बस एवढंच आहे. आणि हा मंदिर. तर कुणाल कसं वाटलं मंदिर बघून? मंदिर बघून एकदम चांगलं वाटलं आम्हाला. आणि टाइम पण झाले आणि व्ह्यू पण बघितला. आता तर घरी जायचा आता टाइम झाले. तर चला मग घरी जातो. आणि हा ब्लॉग कसा आला हा नक्की सांगा तुम्ही. और अल्ताफ हो गए क्या फोटो खींच के? फोटो वीडियो सब हो गए. अभी क्या आईस्क्रीम अटका है. चलो घर पे आईस्क्रीम अच्छा है. चला प्रसाद वगैरे घेतला, सगळं घेतला. आणि हा माझ्या सारख्या व्हिडिओ काढतोय मित्रांनो. याचा काय काय याचा इरादा आहे मला काही समजतच नाही. तर चला आपलं बघून वगैरे सगळं झालं. तर आता अल्ताफला सांगतो तिथनं गाडी घेऊन ये म्हणून. तर बघा मित्रांनो, रात्रीचा नजारा किती सुंदर दिसतंय मंदिर. तर आपलं झालंय मंदिर वगैरे सगळं एक्सप्लोर करून. आतून दर्शन वगैरे सगळं घेतलं आणि बाहेरून नजारा पण आम्ही बघत बसलो होतो मगाशी. तर खूप सुंदर नजारा आहे. आणि आता बघा रात्र झाली एकदम. तर अल्ताफ आहे आपली गाडी काढतो एकदम. कुणाल बसलाय तिकडे. तर चला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.